हा बघायला मिळालेला होता आणि या ठिकाणी बाळासाहेब थोरात हे सध्या पिछाडीवर आहेत। तब्बल 1275 मतांनी बाळासाहेब थोरात हे पिछाडीवर असल्याचं बघायला मिळत आहे। महाविकास आघाडीच्या अनेक अपेक्षा बाळासाहेब थोरात यांच्याकडून होत्या, मात्र ते सध्या तरी पिछाडीवर दिसताय। कुडाळमधून निलेश राणे हे पिछाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। कुडाळ या मतदारसंघातून निलेश राणे हे पिछाडीवर आहे, तर गुहागरमध्ये भास्कर जाधव 2900 मतांनी आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुडाळ मालवण कोकणातला हा मतदारसंघ निलेश राणे या ठिकाणी पिछाडीवर आहेत। सुरुवातीला निलेश राणे यांनी आघाडी घेतली असल्याचं बघायला मिळालं होतं, मात्र काँग्रेसचे 2 नेते सध्या पिछाडीवर आहे। मोठे चेहरे काँग्रेसचे पिछाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। बाळासाहेब थोरात 1275 मतांनी पिछाडीवर, तर ब्रह्मपुरीमध्ये विजय वडेट्टीवार हे सुद्धा पिछाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। काँग्रेसचे 2 नेते हे पिछाडीवर आहेत आणि यावेळेस आपण बघतोय बाळासाहेब थोरात तसंच विजय वडेट्टीवार हे दोघेही पिछाडीवर असल्याचं दिसतंय। बाळासाहेब थोरात 1275 मतांनी पिछाडीवर आहेत। ब्रह्मपुरीतून विजय वडेट्टीवार देखील पिछाडीवर आहेत। एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची ही राजकीय घडामोड आपण म्हणू शकतो, निकालातली सगळ्यात मोठी बातमी। काँग्रेसचे 3 मोठे नेते पिछाडीवर आहेत। काँग्रेसमध्ये आपण बघतोय खळबळ माजू शकते असाच या निवडणुकीचा कल। ब्रह्मपुरीतून विजय वडेट्टीवार पिछाडीवर आहेत, तर बाळासाहेब थोरात देखील पिछाडीवर असल्याचं दिसतंय। काँग्रेसचे वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाईंनी आघाडी घेतलेली आहे। वरुण सरदेसाई 662 मतांनी आघाडीवर आहेत। जिशान सिद्दीकी विद्यमान आमदार असून देखील वरुण सरदेसाई यांनी मात्र इथं आघाडी घेतल्याचं दिसतंय। वरुण सरदेसाई 662 मतांनी सध्या वांद्रे पूर्वमधून आघाडीवर असल्याचं दिसतंय। वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई यांनी काँग्रेसकडून हे तिकीट घेतलं होतं आणि ठाकरेंच्या शिवसेनेमधून वरुण सरदेसाई यांनी उमेदवारी मिळवून इथून पहिल्यांदा निवडणूक लढवलेली आहे आणि आता आपण बघतोय की या ठिकाणी वरुण सरदेसाई आघाडीवर आहेत। तर शिवडीमधून अजय चौधरी हे आघाडीवर असल्याचं बघायला मिळत आहे। एकीकडे वांद्रे पूर्व मुंबईमधल्या महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर महाविकास आघाडी आघाडीवर असल्याचं दिसतंय, तर दुसरीकडे शिवडी या मतदारसंघामध्ये मात्र अजय चौधरी ज्यांना अगदी शेवटच्या क्षणी उमेदवारी देण्यात आलेली होती असे अजय चौधरी हे सध्या आघाडीवर असल्याचं बघायला मिळत आहे। शिवडी अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ। अजय चौधरी यांना मातोश्रीवर बोलावून उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिलेली होती आणि ते या ठिकाणी आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। याशिवाय शिवडी या ठिकाणचं जर आपण बघितलं तर अजय चौधरी आघाडीवर, वांद्रे पूर्व या मतदारसंघामध्ये मात्र वरुण सरदेसाई हे चांगलं लीड देताना दिसत आहे। याआधी जिशान सिद्दीकी हे आघाडीवर असल्याचं आपण बघितलेलं होतं, मात्र आता चित्र काहीसं बदललेलं आहे। या ठिकाणी आता वरुण सरदेसाई हे आघाडीवर दिसत आहे। सध्या जर आपण बघितलं तर संपूर्ण राज्याचं चित्र 288 पैकी 287 जागांचे कल हाती आलेले आहेत। घाटकोपर पश्चिम मध्ये राम कदम हे आघाडीवर दिसत आहेत। सध्या राम कदम 3900 मतांनी आघाडीवर असल्याचं कळतंय।